मुंबईच्या दिंडोशी पोलिसांनी ढोंगी बाबा रिदाम अशोक पंचाल वय वर्षे 37 याला अटक केली आहे। बाबागिरी सुरू करण्यापूर्वी तो जिम ट्रेनर होता आणि अवघ्या 4 महिन्यांपूर्वीच त्याने जिम सोडून बाबागिरी सुरू केली होती। तो नेमकी कशी फसवणूक करत होता ते आपण पाहूयात। तो म्हणायचा की त्याच्यावर देवीचा वास आहे, देवी आल्यानंतर मन्नत पूर्ण होते असा तो दावा करत होता। रात्री 8 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत दरबार भरवत होता। मालाड पूर्व येथील बीएमसीच्या मैदानात मध्यरात्री लोकांना तो बोलवत होता। भूतबाधा दूर करणे, कौटुंबिक वाद मिटवणे, मूल न होणाऱ्या महिलांवर उपचार करणे, सर्व प्रकारच्या समस्यांचे समाधान देण्याचा दावा तो करत होता। तर तो बकऱ्याचे कलेजे, इंग्लिश दारू, देशी कोंबडा, सिगारेट, लाल काळे कापड, स्मशानभूमीतील राख, लिंबू आणि पैसे अशा प्रकारचे तो सामान मागवत होता। कोणी विरोध केल्यास त्याच्या मागे भूत सोडण्याची किंवा शाप देऊन त्याला उद्ध्वस्त करण्याची धमकी देखील तो देत होता। बाबाचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत। एका व्हिडिओमध्ये तो तोंडात सिगारेट ओढत धूर सोडताना दिसतो आणि भक्त आजूबाजूला बसलेले आहेत। दुसऱ्या व्हिडिओमध्ये देवी आल्याचा दिखावा करताना तो दिसतो। स्थानिकांच्या तक्रारीनंतर दिंडोशी पोलिसांनी त्याला अटक केली। न्यायालयाने त्याला 19 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। दूरदूरवरून लोक त्याच्याकडे येत होते। महाराष्ट्र काळा जादू निवारण अधिनियम 2013 अंतर्गत अशा ढोंगी बाबांवर कारवाई केली जाते। पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की अंधश्रद्धेच्या आहारी जाऊ नये आणि तत्काळ तक्रार करावी। या प्रकरणातून अवघ्या 4 महिन्यात जिम ट्रेनरपासून बाबा बनून लोकांची फसवणूक करण्याचा धंदा सुरू झाल्याचं समोर आलं आहे। पंचाळ नावाचा तरुण आहे, 37 वय त्याचा आहे आणि तो बेसिकली आहे जिम ट्रेनर। मागच्या कित्येक वर्षापासून तो जिम ट्रेनरचं काम करतो आणि काही 2-3 महिन्यापासून त्याने लोकांमध्ये असं भासवलं की माझ्या अंगामध्ये देवाचा वास आहे, देवाचा संचार आहे आणि त्या देवाच्या माध्यमातून मी तुमच्यावर जे आलेले संकट आहेत ते मी दूर करू शकतो। त्याच्यामध्ये नोकरीमध्ये अपयश, घरामध्ये वास्तुदोष किंवा कोणाच्या अंगात भूत आलं असेल तर ते उतरवण्याचं काम मी करतो असं लोकांना त्यांनी पसरवलं। लोक त्याकडे जायला लागले आणि मग लोकांना त्यांनी सांगितलं की तुमचा जो दोष आहे तो दूर करण्यासाठी की मला काही वस्तूंची गरज लागेल। मग त्यामध्ये बकऱ्याचं कलेजी, काही लिंबू, काही काळा फडका, स्मशानातील राख असे काही पदार्थ वस्तू घेऊन यायला सांगायचा। त्याप्रमाणे ती लोक त्याकडे जायची, त्या वस्तू घेऊन मग त्या अंगात देव संचारल्यानंतर तो ते सगळ्या वस्तू त्या लोकांच्या अंगावरून काढायचा आणि त्या सगळ्या वस्तू एखाद्या लाल किंवा काळ्या फडक्यात गुंडाळून ते फडकं गुंडाळलेलं ते कुठेतरी चौकामध्ये ठेवून द्यायचं। तो तर असं त्याचे प्रकार चालू होते। तिथल्या रहिवाशामध्ये थोडं भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि त्यांनी त्याला सांगितलं की तू हे जे करतोस ते चुकीचं आहे, त्याच्यामुळे आमच्या मनात भीती निर्माण होते, तू हे बंद कर। तेव्हा त्या लोकांना त्यांनी सांगितलं की तुम्ही जर माझ्या मध्ये आलात, विधीच्या मध्ये आलात तर मी तुमचा देखील सर्वनाश करेन। ती लोक घाबरली, ती लोक आमच्याकडे आली आणि आम्हाला त्यांनी समस्या सांगितल्यानंतर आम्ही ते व्हेरीफाय केलं, इन्क्वायरी केली आम्ही। तर त्या इन्क्वायरीमध्ये आम्हाला असं लक्षात आलं की तो जे प्रकार करतोय हे कायद्याला अभिप्रेत असे प्रकार नाहीये, ते चुकीचं आहे। पण आम्ही त्यांची आलेल्या लोकांची आम्ही तक्रार घेतली आणि FIR रजिस्टर करून काल आम्ही त्याला ताब्यात घेतलेलं आहे आणि आता अटक करून त्याला मान्य न्यायालयात हजर केलेलं आहे रिमांड कामी।